लाडकी बहिणींनो, लक्ष द्या. तुमच्या खात्यात 1500 रुपये आले नाहीत? मग एक मोठा सवाल उभा राहतोय. तुमचा लाभ बंद झाला की काय? सरकारकडून मोठी पडताळणी सुरू आहे. लाखो महिलांचे नाव यादीतून गायब झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण घाबरू नका, कारण फक्त 2 मिनिटात तुम्ही स्वतःच चेक करू शकता तुम्ही अजूनही पात्र आहात की अपात्र. पुढचा हप्ता मिळणार की थांबणार. फक्त एक छोटी चूक, KYC न केल्यामुळे किंवा माहिती चुकीची भरल्यामुळे तुमचे 1500 रुपये थांबू शकतात. म्हणून लगेच मोबाईल घ्या आणि या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा स्टेटस चेक करा, कारण पुढचा हप्ता मिळणार की नाही याचा निर्णय आजच तुम्ही जाणून घेऊ शकता. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये अजूनही तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत का? किंवा तुमचा लाभ कायमचा बंद झाला आहे की काय अशी भीती तुम्हाला वाटतेय? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा अर्ज अजूनही पात्र आहे की नाही आणि पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवर कसं चेक करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैसे न येण्याची मुख्य कारणे. अनेक महिलांना मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. याची काही मुख्य कारणे असू शकतात. 1. आधार KYC पूर्ण नसेल किंवा त्यात काही चूक असेल तर लाभ तात्पुरता थांबवला जाऊ शकतो. अपात्रता. शासनाकडून अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास नाव कमी केले जाऊ शकते. बँक खाते आधार लिंक नसणे. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस. चला तर मग आता पाहूया तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची. स्टेप 1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील ब्राउझर उघडा आणि ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. स्टेप 2. होम पेजवर तुम्हाला अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. स्टेप 3. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करा. स्टेप 4. लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवर तुम्हाला यादी किंवा अर्जाची स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस असे पर्याय दिसतील. स्टेप 5. तिथे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार कार्डाची माहिती भरून स्टेटस चेक करता येईल. जर तिथे अप्रूव्ड किंवा पेंडिंग फॉर DBT असं दिसत असेल तर काळजी करू नका, तुमचे पैसे लवकरच येतील. पण जर डिसअप्रूव्ड किंवा इनकम्प्लीट दिसत असेल तर तुम्हाला त्यातील त्रुटी दुरुस्त कराव्या लागतील. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर ती तातडीने पूर्ण करून घ्या. एकदा का दुरुस्ती झाली की तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.